असं झाली एक रेकॉर्डिंग घ्यायची. आता इंस्टाला यूट्यूबला येते आपलं, इंस्टाला टाकवायला होतो. कोणाला दाखवायला, आम्हाला दाखवायला काय कॅमेरा करू, खाऊ झोपला राहिल्या काय अर्थ दादा म्हणून पाहू दाखवाय. भावाला तुमच्या या घरात करपले नाही आता, भावाला तुमच्या या घरात जीव लागला नाही, भावाला काचाचा बंगला लागत होता, आता लय मोठे घर बांधून घेतलं. संकेत मला घे. तुमचा बाप तुमच्या भाऊ म्हणे जायचे, आई भाऊ एकाला एक मारायचे आता म्हणजे जायचे. हो काय तुमचे भाऊ नाही तर, हो तुमचे भाऊ तसेच आहे तर काहीच नाही उगं म्हणत राहता तुम्ही. तुला काय माहिती घाण म्हणजे भाऊ कसे मला माहित आहे म्हणा, आम्ही चौघ भाऊ एकाला एक म्हणत जायचे. दिले सोडून तुमच्या भावाला, हो थोडी समजदारी घ्यायची होती ना तुम्ही. मोठे होते तर थोडे तरी एवढे का रुसले तुम्ही, एवढा कसा राग आला तुम्हाला.
कांबळे यांच्या गावचे म्हणजे साकूरचे सरपंच काश्यप कांबळे यांना मी या ठिकाणी श्रद्धांजली व्यक्त करण्यासाठी निमंत्रित करतो. ज्या राजांनी ज्या सम्राजांनी आपल्या राजाचा आपल्या साम्राज्याचा त्याग केला ते तथागत भगवान गौतम बुद्ध व ज्या महापुरुषांनी मानवाच्या सार्वजनिक विकासासाठी आपल्या जीवनाची आहुती दिली त्या सर्वच महापुरुषांना मी प्रथम अभिवादन करतो. आज आपल्या सर्वांनाच माहित आहे की कांबळे परिवारावर म्हणजे आमच्या कांबळे परिवारावर एक दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. कारण की काल दिनांक 25 फेब्रुवारी 2026 रोजी आमच्या कांबळे परिवारामधून असा एक आमचा अनमोल रत्न आमच्यापासून हरवलेला आहे की ते जेणेकरून आम्हाला त्यांच्या फक्त आम्हाला आठवणी त्यांच्या कायम राहतील. मी येताना आमच्या गावामध्ये सर्व त्यांच्या वयोवृद्ध माणसं आणि त्यांच्या तरुणपणी त्यांच्याबद्दल आमचे काका आजोबा ते मला सांगत होते की खरंच राजरत्न कांबळे हे एक बलशाली ढाल होता आणि नेहमी सर्वांच्या सुखामध्ये दुःखामध्ये नेहमी त्यांचा पुढाकार राहायचा. आणि साकूरहून इथं औरंगाबादला आले आणि औरंगाबादला आल्यानंतर त्यांनी आपल्या संपूर्ण परिवाराला सुखात ठेवण्याचं काम केलं. त्यांच्या भावांना देखील औरंगाबादला आणून सर्वांना स्वतःच्या याच्यावर उभं राहण्याचं त्यांना एक मार्गदर्शन केलं. आणि खरंच बाबा हे तब्बल 2 ते 2.5 वर्षापासून एका दुःख बिमारीशी झुंजत होते आणि झुंजत असताना नेहमी आमचे सर्व नातेवाईक बाबांना बघायला यायचे. बाबा काही बोलत नसत, काही सांगत नसत, परंतु त्यांना होणाऱ्या वेदना, त्यांना होणारा त्रास हे सर्व समजत होता. 2 ते 2.5 वर्षापासून बाबाने आमच्या दुःखाला झूंज दिली आणि शेवटचा आपल्या सर्वांना इथं काल 25 फेब्रुवारी 2026 ला अखेरचा जय भीम केला. तर सर्व इथं आलेल्या पाहुणे मंडळींचं व सर्व इथं औरंगाबाद शहरामधल्या सुद्धा नागरिकांचं आमच्या कांबळे परिवाराला इथं कशी दूर असून तुम्ही आम्हाला जेवढं सहकार्य केलं त्याबद्दल आम्ही तुमचे सर्वांचे आभारी आहोत. आणि माझ्या बाबांना माझ्याकडून मी भावपूर्ण श्रद्धांजली देतो आणि इथंच थांबतो. शेवटचा जय भीम. या मुलांना